इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयाचे सहाय्यक संचालक गणेश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनानुसार हंसकी येथील प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत 31 ऑगस्ट हा दिवस भटके विमुक्त दिवस म्हणून साजरा करण्यात आला। यावेळी भटके विमुक्त दिनाचे औचित्य साधून आश्रमशाळेतील निवासी विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते। यावेळी जेऊर आरोग्य उपकेंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बसवराज कोणदे, आरोग्य सहाय्यक पंचप्पा बळुणगी, एमपीडब्ल्यू प्रशांत कोळी, आरोग्य सेविका प्रीती गवंडी, आशा वर्कर राजश्री कोळी, आशा वर्कर माळी दोडतले आदी वैद्यकीय टीम उपस्थित राहून आश्रमशाळेतील निवासी मुलांची आरोग्य तपासणी करून उपचार करण्यात आले। यावेळी आरोग्य सहाय्यक पंचप्पा बळुणगी यांनी निवासी मुलांना आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले। 1871 साली ब्रिटिश सरकारने क्रिमिनल ट्राइब ॲक्ट अंतर्गत काही जातींना गुन्हेगार जाती म्हणून घोषित करण्यात आले होते। याच ॲक्टमुळे या जातीतील समाज बांधवांना स्वातंत्र्यपूर्व काळात अमानुष अत्याचार सहन करावा लागला। स्वातंत्र्यानंतरही हा समाज मुख्य प्रवाहापासून दूरच राहिला। भटक्या व विमुक्त समाज बांधवांना आपल्या न्याय हक्कांसाठी खूप संघर्ष करावा लागला, परंतु स्वातंत्र्यानंतर 31 ऑगस्ट 1952 रोजी क्रिमिनल ट्राइब ॲक्ट रद्द करण्यात आला। तेव्हापासून भटके विमुक्त समाज महाराष्ट्र राज्याच्या आणि देशाच्या प्रगतीमध्ये आपले योगदान देत राहिले। याच योगदानाच्या सन्मानार्थ 31 ऑगस्ट हा दिवस भटके विमुक्त दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय यंदा शासनाने घेतलाय। आज याच भटके विमुक्त दिनाचे औचित्य साधून हंसगी येथील प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेतील निवासी मुलांसाठी आरोग्य शिबिर आयोजित करून निवासी मुलांना खाऊ वाटप करून सन्मान करण्यात आला। प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेच्या वतीने आरोग्य विभागाच्या संपूर्ण टीमचा यथोचित सन्मान करून आभार मानण्यात आले। यावेळी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धाराम चौधरी यांनी केले, तर आमदार मल्लय्या हिरेमठ यांनी आभार मानले। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।